Audio Jungle. नमस्कार, आपण पाहत आहात सत्यस्पर्श न्यूज. चला तर पाहूया इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीबद्दल मोठी राजकीय अपडेट. इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या संभाव्य उमेदवार यादीवरून पक्षातच मोठी हालचाल सुरू झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत प्रभागनिहाय सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली. दरम्यान भाजपकडून संभाव्य उमेदवारांची नावे जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आल्यानंतर निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून काही चुकीच्या आणि पक्षविरोधी काम करणाऱ्या उमेदवारी दिल्याचा आरोप करत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या नाराजीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाव्य उमेदवार यादीला स्थगिती दिली. भाजपकडे प्रत्येक प्रभागातून इच्छुकांची संख्या मोठी आहे. 65 जागांसाठी तब्बल 429 इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. मुलाखती, प्रभागनिहाय सर्व्हे आणि विजयी होण्याची क्षमता या निकषावर तयार झालेली यादी प्रदेशाकडे पाठवण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत जवळपास 90% यादी निश्चित झाली होती. त्यानुसार काही इच्छुकांना तयारीला लागण्याची सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरच पक्षात प्रचंड असंतोष निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर रविवारी कोल्हापूर येथे पुन्हा एकदा महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला पक्ष निरीक्षक मकरंद देशपांडे, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांची उपस्थिती होती. बैठकीत 1 ते 16 प्रभागातील उमेदवार निवडीवर पुनश्च सविस्तर चर्चा करण्यात आली असून सर्व जागांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. कार्यकर्त्यांनी कोणताही निर्णय घाईगडबडीत न घेता संयम बाळगावा असे आवाहन आमदार राहुल आवाडे यांनी केले आहे. आता भाजपच्या अंतिम उमेदवार यादीकडे संपूर्ण इचलकरंजीचे लक्ष लागले आहे. या संदर्भातील प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा सत्यस्पर्श न्यूज.